चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजाळ तुमचा यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. ओके, आज जो आपण बघणार आहोत गट ब पूर्व परीक्षा 2026 जो पेपर झाला होता 14 जूनला, त्याच्या विज्ञान विषयाचं आपण काय करणार आहोत, सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण, प्रत्येक प्रश्नाचा ऑप्शन कसा आला, तो का चुकीचा आहे, तो का बरोबर आहे, हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. याचा फायदा तुम्हाला येणारी जी आपली संयुक्त गट क पूर्व परीक्षा आहे काय 2026 ची, जी 25 ऑक्टोबरला होणार आहे आपली तलाठी किंवा इतर संवर्गासाठी जी होणार आहे, त्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. नक्की बघा. ओके, चला पुढे बघूया. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय विचारला होता आपल्याला, तर आयोगाने पहिला प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता सिलेंटराटा फायलमशी संबंधित नाही. आता खालील 4 प्राण्यांचे नाव दिले होते, त्या प्रत्येक प्राण्याचं कोण सिलेंटराटाशी संबंधित नसणारा, फायलम सिलेंटराटाशी संबंध नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा होता. ओके, बघा इथं पहिलं काय होतं, समुद्री पेन. काय समुद्री पेन, सी पेन, त्यांनी इंग्लिश मधलं जे नाव आहे ते कंसामध्ये दिलेलं आहे. ओके, ब्ल्यू कोरल्स दुसरा होता समुद्र काकडी, त्याचं इंग्लिश मध्ये नाव सी कुकुंबर आणि सी फॅन, असे 4 ऑप्शन दिले होते मित्रांनो. आता बघा यातला सिलेंटराटाशी संबंधित म्हणजे सिलेंटरालाच दुसरं आता आधुनिक नाव काय, निडारिया. काय नाव आहे आधुनिक नाव, निडारिया म्हणते याला. ओके, ध्यानात ठेवा. म्हणजे सिलेंटर आयोगाने जर तुम्हाला सिलेंटराटा किंवा निडारिया विचारलं तरी ते कशाचा संबंध असणार आहे, आपल्या सिलेंटराशी. ओके, चला बघा. आता पहिला पर्याय काय, समुद्री पेन, दुसरा ब्ल्यू कोरल्स आणि चौथा सी फॅन. हे जे 3 आहे, सी पेन, ब्ल्यू कोरल आणि सी फॅन, हे सिलेंटराटाशी संबंधित आहे. आणि जो तुमचा सी कुकुंबर आहे मित्रांनो, काय तुमचा जो सी कुकुंबर आहे तो तुमचा इकायनोडर्माटामध्ये, कशामध्ये आहे, इकायनोडर्माटा. ओके, इकायनोडर्माटाशी संबंधित आहे. आता बघूया आपण, आता सिलेंटराटा फायलम आपल्याला आणि इकायनोडर्माटा फायलम, हे 2 फायलम दिलेले पहिल्या प्रश्नामध्ये, हे आपल्याला डिटेल मध्ये करायचे. ओके, चला पुढे बघा. मी तुम्हाला इथं सिलेंटराटा आणि किंवा निडारिया प्राणी संघ म्हटले. काय सिलेंटराटा किंवा आधुनिक नाव जे निडारिया. ओके, यांच्या शरीराचा आकार कसा असतो, दंडाकृती असतो किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. बघा यांचं जे प्राणी आहे, कोणत्या निडारिया मधले किंवा सिलेंटराटा मधले जे प्राणी आहे ते कोणत्या आकाराचे असते, दंडाकृती किंवा छत्रीच्या. आता बघा इथं मी तुम्हाला काही इमेज दिले, हायड्रा जे एक्झाम्पल आहे काय याचं, निडारियाचं किंवा सिलेंटराटाचं, ते कसं असतं, दंडाकृती. आणि सी अनिमोन ते कसं आहे, छत्रीच्या आकाराचं आहे. दिसतं तुम्हाला इथं छत्रीच्या आकाराचं. ओके, आणि जे दंडाकृती असते त्याला काय म्हणते, इंग्लिशमध्ये पॉलिप म्हणते, त्यांना काय म्हणते, पॉलिप म्हणते. आणि जे छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्यांना मेडुसा म्हणतात. काय दंडाकृती जर असेल त्यांचं शरीर तर त्याला काय म्हणतात, पॉलिप म्हणतात. आणि जे छत्रीच्या आकारासारखं असेल तर त्याला मेडुसा म्हणतात. ओके, बघा बहुतेक काय हे बहुतेक समुद्रात आढळतात. हे प्राणी काय आहे, सिलेंटराटा मधले हे काय करतात, बहुतेक प्राणी समुद्रात आढळतात. सर्वचे सर्व अॅनिमल आढळतात का, तर नाही, बहुतेक प्राणी हे समुद्रात आढळतात. आणि त्यातले मोजके प्राणी काय आहे, गोड्या पाण्यात पण आढळतात. ओके, यांचं शरीर कसं असतं, अर्य सममित असतं. काय अर्य सममित असतं. याची सममिती कशी आहे, म्हणजे सिमेट्री कशी आहे, तर रेडियल सिमेट्री मित्रांनो. कशी अर्य सममिती असते. यांच्या मुखाभोवती काय असते, दंडपेशीयुक्त शुंडके, म्हणजे त्याला टेंटॅकल्स म्हणतात. आता बघा इथं हायड्रा आहे, हायड्राच्या जे वर दिलेले हे बघा तुम्हाला इथं दिसेल, याला काय म्हणते, टेंटॅकल्स म्हणतात. काय म्हणतात, टेंटॅकल्स म्हणतात. ओके, आता हे सी अनिमोनचे हे टेंटॅकल्स. ओके, आता सी पेन दिसतो तुम्हाला, सी पेनचे हे टेंटॅकल्स आहे. ओके, आणि ते कसे काम करतात, ते टेंटॅकल्स जे आपलं त्यांना आणण्यासाठी जे भक्षक लागतं, ते भक्ष्य पकडण्यासाठी किंवा जे भक्षकाला मारण्यासाठी जे विष ते स्रावतात, ते विष त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यासाठी ते काय करतं, टेंटॅकल्स त्यांचे उपयोगी पडतात. ओके, आता हे झाले त्यांचे वैशिष्ट्य. आता याचे उदाहरण सर्वात महत्वाचे, कोणत्याही फायलमचा आपल्याला जर आयोगाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर आयोगाच्या दृष्टिकोनाचा विचार करताना त्या फायलमचं नाव आणि त्याचे महत्वाचे म्हणजे अॅनिमलचे नाव तुम्हाला पाठ करायला लागते. काय करायला लागते, पाठ करायला लागते. हा पाठांतराचा भाग आहे विज्ञानामधला. ओके, तर ते अॅनिमल तुम्हाला पाठ करायला लागते. आता बघायचे उदाहरण काय आहे, हायड्रा आहे, तुम्हाला इथं हायड्राची डायग्राम दिसेल. सी अनिमोन, त्याला मराठीमध्ये समुद्र फुल म्हणतात, सी अनिमोन. पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर, त्यालाच काय म्हणतात, फायसेलियाचं कॉमन नाव काय आहे, तर पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर. आताच आपल्याला ओबिलिया विचारलं होतं, ग्रुप सी मुख्यला ओबिलियाचं हे नाव विचारलं होतं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, आता इथं विचारू शकतात भविष्यात, किंवा फायसेलियाचं कॉमन नाव काय, तर ते पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर आहे. ओके, याचं ऑरेलिया म्हणजे काय, तुमचं जेलीफिश, कोरल्स, प्रवाल आणि सी पेन आणि सी फॅन, हे काय झाले, याचे एक्झाम्पल झाले. ओके, चला पुढे येऊ.
आता बघा इकायनोडर्माटा. आता पहिला आपण पाहिला कोणचा, सिलेंटराटा. आता बघू इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटाच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. ओके, याच्या काय असते, इकायनोडर्माटा जे प्राणी आहे त्या प्राण्याच्या वर काय असतात, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, कंटक चर्मी प्राणी म्हणतात. मराठीमध्ये त्याचं नाव काय आहे, इकायनोडर्माटाचं कंटक चर्मी प्राणी. आता यातलं जे कंटक आहे, कंटक म्हणजे काय, काटे. काय कंटक म्हणजे काय, काटे. आणि चर्मी म्हणजे त्वचा. यांच्या त्वचावर काय असणार आहे, काटे असणारे. ओके, इकायनोडर्माटाच्या प्राण्यांच्या शरीरावर काय, त्वचेवर काय असणारे, काटे असणारे, म्हणून त्यांना काय म्हणतात, कंटक चर्मी प्राणी म्हणतात. ओके, बघा हे फक्त काय, हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात मित्रांनो. आपण आता बघितलं कोणचं, सिलेंटराटाचं किंवा निडारियाचं. निडारियाचे बहुतेक प्राणी कशात आढळतात, समुद्रात असतात. बहुतेक आणि फक्त मध्ये फरक आहे मित्रांनो. इथं काय दिलेलं आहे, फक्त समुद्रातच आढळतात. आणि यांचे शरीर कसे असते, तर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून ते आर्य सममित असते. काय, आर्य सममित असते. म्हणजे तुमचं सिलेंटराटा पण आर्य सममित असते आणि तुमचं इकोनोडर्माटा पण काय असतं, आर्य सममित असतं. ओके, पुढे चला. यांना जे चालण्यासाठी किंवा प्रचलनासाठी काय, प्रचलनासाठी यांना काय असते, ट्यूब फिट असते. काय असते, ट्यूब फिट असते. ओके, आणि यांचे कंकाल कॅल्शियम युक्त बनलेले असते, तुम्हाला माहितच आहे. सर्वात महत्वाचं, यांच्या ह्या प्राण्यामध्ये पुनरुद्भवन क्षमता असते किंवा पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली विकसित झाली आहे. पुनरुद्भवन क्षमता म्हणजे काय, जर आता तुम्ही बघितला स्टारफिश आहे याचं उदाहरण, या स्टारफिशचा जर हा पाय जर तुटला किंवा हे जर तुटलं तर तो काय करतो, पुन्हा रिजनरेट करतो. काय, रिजनरेशन होतं याचं. ओके, मग त्याच्यामुळे याला पुनरुद्भवन क्षमता चांगली असते. ओके, आता याचे उदाहरण बघितले तर स्टारफिश, सी आर्चिन तुमचं, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर, प्रश्नामध्ये जे विचारलं होतं ते सी कुकुंबर आणि सी लिली इत्यादी याचे काय एक्झाम्पल आहे. ओके, झाला प्रश्नाचे सर्व ऑप्शन आपण काय केले, इथं विश्लेषण केलेले. बरोबर, पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला सर्व सविस्तर मी माहिती दिलेली आहे. ओके, तसंच पुढे आपण सगळे 15 प्रश्न बघूया. ओके, चला पुढे बघा. यशवंत अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे गटकासाठी जी 25 ऑक्टोबरला जी गटका होणार आहे त्यासाठी टेस्ट सिरीज आयोजित करणार आहे. ही टेस्ट सिरीज पूर्णतः आयोगाच्या धर्तीवर असणार आहे आणि अधिकारी वर्गाने हिचे प्रश्न सेट केलेले मित्रांनो. ओके, आता मी तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगतो थोडक्यात. आता बघा कधीपासून चालू होणार आहे टेस्ट सिरीज, तर 30 ऑगस्ट पासून ही टेस्ट सिरीज काय होणार आहे, चालू होणार आहे. ओके, आणि पूर्णतः आयोगाच्या धर्तीवर असणारे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयोगाचे प्रश्न जसे मराठी आणि इंग्लिश मध्ये असतात, सेम तोच पॅटर्न आपण काय केला ह्या टेस्ट सिरीज मध्ये राबवणार आहोत. इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रत्येक प्रश्न हा मराठीमध्ये असणार, त्याचं ट्रान्सलेशन आहे इंग्लिश मध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी इंग्लिश मधून अभ्यास करतात त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आहे. तर फीस किती असणार आहे मित्रांनो, फीस ही नाममात्र फीस आहे. तुम्हाला इथं किती दिसते, तुम्हाला 99 रुपये फीस असणार आहे. फक्त पहिल्या विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ असणार आहे मित्रांनो. म्हणजे ती तुम्हाला जवळपास 50 रुपयात भेटून, आपण जर चहा प्यायला गेलो तरी 50 रुपये तुमचे जातात. त्याच्यामुळे विचार करू नका आणि असं समजू नका की बाबा फीस कमी म्हणजे क्वालिटी कमी असणार. क्वालिटीमध्ये कोणताही हे केलेला नाही. क्वालिटी एकदम आयोगाच्या धर्तीवरच असणार 100%. जो विद्यार्थी घेईन त्याला कळेल की आयोगाच्या विद्यार्थीवर आहे का नाही प्रश्न. ओके, आता हे कुठे उपलब्ध होणार आहे टेस्ट सिरीज, तर आपल्या यशवंत अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहे. ओके, कधीपासून चालू होणार आहे, तर पहिला पेपर जो आहे तो 30 ऑगस्ट रोजी आपला पहिला पेपर असणार आहे. असे 7 पेपर आपले होणार आहे. 11 ऑक्टोबरला आपला शेवटचा पेपर असणार आहे आणि 25 ऑक्टोबरला आपला आयोगाचा पेपर असणार आहे. ओके, आता याच्यासाठी जर कोणाला काही अडचण आली तर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके, चला दुसरा प्रश्न बघा काय विचारला होतो. हा जो प्रश्न होता मित्रांनो तो अवघड स्वरूपातला, अवघड कॅटेगरी मधला होता. कोणत्या कॅटेगरी मधला होता, अवघड स्वरूपातला. म्हणजे हा तुम्ही जर स्किप केला असता पेपर मध्ये तरी चाललं असतं. ओके, बघा काय विचारला होता, डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. आता याचं आपण काय करतो मित्रांनो, एक तर आपण ऑर्डर पाठ करत असतो शक्यतो, सब ऑर्डर कोणी शक्यतो जास्त पाठांतर करत नाही. ओके, तर आपल्याला आयोगाने विचारला कुठं, तर सब ऑर्डर मध्ये प्रश्न विचारला होता. आता ह्यो डिप्लोडोकस हा डिप्लोडोकस आहे तो कसा असतो माहितीये का मित्रांनो, आपले जे हे डायनोसॉर वर्गीय प्राण्यामध्ये तो आढळला जातो. ओके, आता बघा जो आता पिक्चर आला होता एक तर हॉलिवूडचा कोणता तरी डायनोसॉरचा, त्याच्यामध्ये हा याचं सौरोपोडाचं एक्झाम्पल त्यांनी दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे डिप्लोडोकस कोणत्या याचं असणार, याचं उत्तर असणार आहे सौरोपोडा. ओके, सौरोपोडा याचं उत्तर असणार आहे. आता बघा याचं एक्सप्लेनेशन काय म्हणतंय. आता डिप्लोडोकस हा ज्युरासिक कालखंडातला आहे, म्हणजे आपल्या डायनोसॉरच्या कालखंडातला प्राणी आहे आणि तो विशाल शाकाहारी असतो. शाकाहारी डायनोसॉर होता तो आणि तो सौरोपोडा या उप ऑर्डरशी संबंधित होता. ओके,
आता हे सौरोपोराचं तुम्हाला इथं मी चित्र आणलेलं आहे बघा, हे चित्र दिसून राहिलंय. याची मान जी असते ती अतिशय लांब असते, याचे जे शेपूट जे असते ती शेपूट पण अतिशय लांब असते. याला 4 पाय असतात. ओके, 4 पाय असतात. बघा हे सौरोपोडाचं वैशिष्ट्य काय आहे तर अतिशय लांब मान आणि लांब शेपूट, 4 मजबूत पाय, शाकाहारी हर्बीवरच असतो. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यापैकी एक गट होता येऊ. आणि याचं उदाहरण बघितलं तर आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं डिप्लोडोकस, ब्रांचिओसोरस, एप्टोसोरस आणि ब्रोंटोसोरस हे याचे काय उदाहरण आहे कोणाचे तर सौरोपोडा या सब ऑर्डर मधले. आता जे दुसरं होतं ऑर्निथोपोडा, काय ऑर्निथोपोडा या सब ऑर्डर मध्ये काय होतं द्विपाद 2 पाय असलेले जे डायनोसॉर होते, डायनोसॉर सारखे दिसणारे प्राणी होते ते होते. ओके, ते पण काय असते शाकाहारी असतात. याच्यातलं काय होते इंगोनोडॉन आणि हायड्रोसोरस, इंगोनोडॉन आणि हायड्रोसोरस हे ते याचे उदाहरण आहे. ओके, आता पुढचं बघा टेरोडोसायटोआयडिया, काय टेरोडोसायटोआयडिया ही सब ऑर्डर आहे आणि उडणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचं गट आहे. हे जे डायनोसॉर आहे ते काय होते उडणारे होते. ओके, हे काय होते उडणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा गट होता. ओके, आणि चौथा जे आहे अँफिबॅनिया हे त्याचा चौथा सब ऑर्डर आहे. आधुनिक वर्म लिझार्ड किंवा भूमिगत सरपटणाऱ्या प्राण्यांचा गट होता. ओके, हे आलं तुमचं सगळं तुमचे सब ऑर्डर. आपण ज्या सौरोपोडाचे संबंधित जे सब ऑर्डर होते ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? आता बघा आपल्याला काय विचारले अँफिबियन विचारलेले, पण अँफिबियन मध्ये कोणचा विचारलेला आहे जो आंधळा असतो. आता बघा हे 4 ऑप्शन हे अँफिबियन वर्गातील येतात. ओके, हे 4 जे पर्याय आपल्याला दिलेले कोणकोणचे बेडूक झाला, टोड्स झाला, सिसिलियन झाला आणि सॅलेमेंडर झाला. हे सगळे कोणचे अॅनिमल आहे रे तुमचे तर अँफिबियन अॅनिमल आहे. कोणचे अॅनिमल आहे अँफिबियन अॅनिमल आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे मग याचं उत्तर असणार आहे तुमचं कोणचा आंधळा असतो तर सिसिलियन नावाचा जो प्राणी आहे याच्यामधला अँफिबियन मधला तो काय असतो आंधळा असतो. ओके, बाकीच्याला तुम्हाला माहिती आहे बेडूक त्याला डोळे असतात, सॅलेमेंडरचा फोटो तुम्ही बघितला असेल त्याला पण डोळे असतात, टॉड्स पण बेडकासारखं दिसणार आहे त्याला पण डोळे असतात. ओके, बघा आता हे वर्ग क्लास अँफिबियन मी तुम्हाला इथं सगळं क्लास अँफिबियनचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो अगोदर. हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त काय असतात डिंब अवस्था म्हणजे जेव्हा ते डिंब अवस्थेत असतात त्यावेळेस काय फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. प्रौढ अवस्थेत पाण्यावरून जमिनीवर येऊ शकतात. ओके, राहू शकतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलं जातं उभयचर प्राणी म्हणतात. म्हणजे काय ते डिंब अवस्थेमध्ये पाण्यात राहतात आणि जमिनीवर नंतर त्यांच्या प्रौढ अवस्थेमध्ये ते कुठे येतात जमिनीवर येतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात उभयचर. उभयचर म्हणजे काय दोन्हीकडे असणारे म्हणजे पाण्यात पण चरणारे आणि जमिनीवर पण चरू शकणारे म्हणजे राहू शकणारे असे प्राणी कुठे येतात तर उभयचर गटात येतात. ओके, या उपंगाच्या 2 जोड्या असतात त्यांना अंगुलीसारखे नखे नसतात. आता यांचे उपंग आता हे बघा तुम्हाला इथं दिसतंय सॅलेमेंडर आहे, काय आहे हा सॅलेमेंडर आहे आणि तुमचा बेडूक आहे. ओके, आता या बेडकाला जे पाय असतात त्या पायाला काय असतात बोट असतात पण त्या बोटाला नखे नसतात. ओके, बोटाला नखे नसतात. ओके, बाह्यकांकाला असते त्वचा मृदू असते आणि ती नेहमी ओलसर असते. ओके, यांची जी त्वचा असते ती नेहमी ओलसर असते आणि बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते आणि मान नसते. डोळे भटभटीत असून त्यांना त्या डोळ्याला काय असतात पापण्या असतात म्हणजे त्या उघड झाप करण्यासाठी डोळ्याला काय असतात पापण्या असतात. ओके, याचे उदाहरण लक्षात ठेवा अँफिबियाचे बेडूक तुमचा टोड, सॅलमेंडर, सिसिलियन. आता बघा सिसिलियन काय असतो आंधळा असतो. ओके, दिलेला आंधळा असतो. ओके, आलं लक्षात. बघा हा सिसिलियन जो गांडुळासारखा दिसतो शक्यतो पण तो आंधळा असतो. ओके, सिसिलियन प्राण्याचा फोटो तुम्हाला इथं दाखवलेला आहे. ओके, चला पुढे बघा प्रश्न क्रमांक 4. काय प्रश्न क्रमांक 4 मी विचारलेला होता आपल्याला डॅश डॅश वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा किंवा माती विचारली आहे. ओके, आता वनस्पतीच्या वाढीसाठी जी सगळ्यात चांगली मृदा कोणची हा आपल्याला इथं प्रश्न विचारला होता. ओके, आता बघा याच्यात काय दिलं ऑप्शन पहिलं वालुकामय माती, चिकन माती, लोम माती आणि वरीलपैकी काही नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट माती कोणती असते तर ती असते लोम माती किंवा लोम मृदा असते. ओके, त्याला लोम सॉइल असे म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार तुमचं लोम माती. आता लोम माती ही काय असते तर ही वाळू, गाळ आणि चिकन माती यांचे संतुलित मिश्रण असते. बरोबर, लोम माती काय असते वाळू असते त्याच्यामध्ये चिकन माती असते आणि त्याच्यामध्ये गाळाची माती पण असते. म्हणजे तिन्ही मातीचा एकत्र येऊन जो चांगला प्रकार तयार होतो तो कोणती असते लोमी सॉइल असते. ओके, लोमी सॉइल मध्ये काय असतं हवा त्यांच्यातली जे पाण्याचे निचरा होण्याची जी कॅपॅसिटी असते ती एकदम उत्कृष्ट असते. पाण्याचा निचरा पण योग्य होतो, हवा पण त्याच्यात खेळते असते. त्याच्यामुळे वनस्पतींना वाढीसाठी ही सर्वोत्तम माती मानली जाते. ओके,
बघा इथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त, निचरा पण चांगला होतो, याच्यात सेंद्रिय पदार्थ म्हणजे जे ह्युमस असतं तो पण चांगलं असतं आणि पोषक द्रव्य पण भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे ही माती काय असते वनस्पतींसाठी योग्य असते. ओके, चांगली असते. हा, आता वालुकामय मातीमध्ये काय असतं, आता आपण नदीच्या काठी बघतो वालुकामय माती असते, त्या मातीमध्ये पाण्याचं ड्रेनेज खूप जास्त असतं, त्याच्यामुळे पाणी टिकून राहू शकत नाही किंवा पोषक द्रव्य त्याच्यातून पाण्याद्वारे वाहून जाते, त्याच्यामुळे ती वनस्पतीसाठी चांगली असते का, तर नाही. आणि चिकन माती काय असते, एकदम हे असते काय, पाणी जास्त साठवून ठेवते, ती लबलबीत असते. ओके, म्हणजे त्यात पाण्यात हवा काय असते, ते पाणी जास्त असल्यामुळे हवाचं प्रमाण काय होणार, ऑटोमॅटिक कमी होणार. ओके, त्याच्या पोर मध्ये काय असणार, पाणी असणार, हवा असणार का नाही, त्याच्यामुळे ते ऑक्सिजनची कमतरता भासते आणि पिकांना ती चांगली नसते. ओके, चला, म्हणजे याचं उत्तर कळलं तुम्हाला काय असणार आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणची माती चांगली आहे, तर लोम सॉइल. ओके, पुढे चला. बघा प्रश्न क्रमांक 5. आता बघा, सॉइलवरच आयोगानं काय केले, तर 2 प्रश्न विचारले होते गट ब ला. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, मातीच्या किंवा मृदेचा उपजाऊ स्तराच्या नुकसानीस डॅश डॅश म्हणतात. आता बघा, द लॉस ऑफ अपर फर्टाईल, काय लॉस ऑफ अपर फर्टाईल लेअर ऑफ सॉइल इज नोन ॲज. आता जो सर्वात वरचा थर आहे मातीचा, तो जर वाहून गेला पाण्याबरोबर, तर त्याला काय म्हणतात, तर आपण सगळ्याला माहिती आहे काय म्हणतात, सॉइल इरोजन म्हणतात. काय म्हणतात, मातीची धूप म्हणतात. त्याचा उत्तर काय असणार तुमचं, 3 नंबरचा. ओके, सॉइल इरोजन म्हणजे काय, मातीचा वरचा सुपीक थर. आता सगळ्याला माहिती आहे, मातीचं जर आपण जर थराचं लेअर जर काढलं, तर A0, A1, A2, A3, B1, B2, C आणि D असे थर असते मित्रांनो मातीचे. ओके, हे जे A0 आणि A1 आणि A2 आहे, हे जास्त सुपीक असतात, याच्यात पोषक द्रव्य असतात. जर हा थर जर तुमचा वाहून गेला, तर ते मातीमधले सुपीक द्रव्य किंवा ह्युमसचं प्रमाण काय होतं, कमी होतं, आणि कमी झाल्यामुळे काय वनस्पतीसाठी ते सॉइलचं इरोजन त्याला म्हटलं जातं. ओके, आता बघा, आता पहिला जे ऑप्शन आहे पेडोजेनेसिस म्हणजे मृदाजन. पेडोजेनेसिस म्हणजे काय, माती तयार होण्याची जी प्रक्रिया असते, काय माती तयार होण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, पोडोजेनेसिस म्हणतात. ओके, माती तयार होण्याच्या प्रक्रियेला पोडोजेनेसिस म्हणतात. आणि आता पोडझोलायझेशन कंसामध्ये आयोगाने दिलेलं आहे मातीच्या निर्मितीची प्रक्रिया. पण ही पोडझोलायझेशन कुठं म्हणते, आपण जर आर्टिक ध्रुवाकडे गेलो किंवा थंड किंवा दमट प्रदेशामध्ये जर गेलो आपण, किंवा आपल्या रशियामधल्या जो जिथं बर्फाच्छादित प्रदेश असतो, त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये गेलो, तर त्या प्रदेशामध्ये मातीची निर्मिती होते. त्या मातीच्या निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात, पोडझोलायझेशन म्हणतात. ओके, झालं 4 प्रश्नाचे उत्तर. ओके, चला पुढे. बघा, आयोग नेहमी आता आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये आयोग नेहमी वनस्पतीच्या रोगावर एक प्रश्न नेहमी विचारत असतो. ओके, आता बघा इथं विचारलं होतं आपल्याला, लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश डॅश रोगकारकामुळे होतो. आता हाच प्रश्न राज्यसेवा 2026 ला पूर्व परीक्षेला विचारला होता मित्रांनो. फक्त तिथं काय विचारलं होतं, तर लिंबू वरील कॅन्कर रोग हा डॅश डॅश रोगकारकामुळे होतो. इथं रोगकारकाचं नाव विचारलं होतं ना, त्यावेळेस आपल्याला काय विचारलं होतं, तो जीवाणूजन्य क्या फंगस म्हणजे काय म्हणते त्याला, कवकजन्य किंवा विषाणूजन्य आहे, असा तो विचारला होता. तो कोणता असतो, तर आपल्याला दिलेलं आहे जीवाणूजन्य. ओके, तर कोणता रोग जीवाणू असतो, तो झॅन्थोमोनास सिट्राय. झॅन्थोमोनास सिट्रा नावाचा जो जीवाणू, त्याच्यामुळे लिंबावरील कॅन्कर होतो. लिंबावरील कॅन्कर म्हणजे काय, तुम्हाला इथं फोटो दिसेल असेल, हे पाहिजे लिंबाचं झाड आहे. ओके, लिंबा झाड असे पिवळे डॉट डॉट येतात, त्याला काय म्हणतात, कॅन्कर म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात, कॅन्कर म्हणतात. आता बाकीचे ऑप्शन बघा, काय उस्टिलॅगोमायटिस. काय उस्टिलॅगोमायटिस म्हणजे काय, जो मका आहे आपला, मकामधला जो कॉर्न नावाचा रोग आहे, कोणचा, कॉर्न स्मट, तो बुरशीजन्य असतो, तो होतो. आता बघा इथं मका दिलेली, मक्याला जे फंगस लागलेलं आहे बघा, हे बुरशी लागलेली, या बुरशीला काय म्हणतात, कॉर्न स्मट म्हणतात. कशापासून होतो तो, तर तुमचा उस्टिलॅगोमायटिस या बुरशीपासून तो रोग होतो. ओके, आता जर पुढे विचारलं तुम्हाला, मक्यावरील स्मट जो रोग आहे, तो कोणत्या जीवाणूपासून नाही, सॉरी, कोणत्या रोगकारकापासून होतो, तर ते काय असणार आहे, बुरशीजन्य असणार आहे. बुरशीजन्य कोणचा, उस्टिलॅगोमायटिस. ओके, आता जो तिसरा ऑप्शन होतं क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफेला. क्लॅव्हिसेप मायक्रोसेफेला याच्या रोगकारकापासून काय होतं, तुमचा बाजरीवरील जो आर्गट नावाचा रोग आहे, काय बाजरीवरील आर्गट नावाचा रोग, बघा हे बाजरी आहे आणि इथं फंगस लागलेला याला सगळं, हा पण बुरशीजन्य रोग आहे. ओके, पुढचा चौथा जो ऑप्शन होता स्पेसेलोथेका सोरगाय. आता हे सोरगाय मधला
सोरगाय जर विचारलं, सोरगाय म्हणजे काय रे तुमची ज्वारी. ओके, ज्वारीवरील जो रोग असतो कोणचा असतो तो कवड स्मट नावाचा रोग आहे, तो ज्वारीवर होतो. तो पण काय बुरशीजन्य रोग आहे. ओके, आता इथं तुम्हाला ज्वारी दिसेल असेल, ज्वारीवर ही बुरशी लागलेली आहे ज्वारीच्या कणसाला, तर तो रोग म्हणजे कोणता तुमचा कवड स्मट. आणि तो कशापासून होतो तर स्पेसिलोथेका सोरगाय. ओके, स्पेसिलोथेका सोरगाय या बुरशीपासून तो काय होतं रोग होतो. ओके, असाच एक तुमच्या नोट्समध्ये चार्ट तयार करून ठेवा. प्रत्येक याचं तुम्हाला रोगाचं नाव, पीक आणि पिकापासून कोणत्या जीवाणूपासून होतो किंवा कोणत्या विषाणूपासून होतो किंवा कोणत्या बुरशीपासून होतो हे तुम्ही एक चार्ट तयार करून ठेवा. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा चार्ट तुम्हाला शेअर केलेला आहे, तो बघून घ्या एकदा व्यवस्थित. ओके, चला पुढे चला. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतंय, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत. ओके, पाण्यात विद्राव्य असणारे जीवनसत्व आपल्याला विचारले होते. ओके, आता बघा सगळ्यांना माहिती आहे पाण्यात विद्राव्य असणारे जीवनसत्व कोणकोणचे तर पाण्यात विद्राव्य असणारे बी अँड सी. काय बी आणि सी जे जीवनसत्व विटॅमिन्स आहे ते विटॅमिन्स काय आहे वॉटर सोल्युबल आहे. आणि ADEK काय ADEK हे जे आहे ते फॅट सोल्युबल आहे, म्हणजे मैदात विरघळणारे. काय मैदात विरघळणारे. आणि हे कसे ते बी आणि सी पाण्यात विरघळणारे तुमचे जीवनसत्व आहे. ओके, हे लक्षात आलं असेल. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं 3 नंबरचा पर्याय जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी. ओके, आता बाकीचे जे ADEK हे काय असणार तुमचे फॅट सोल्युबल असणार आहे. ओके, हे आलं लक्षात तुम्हाला. हे 6वीच्या पुस्तकामध्ये चार्ट होता, मी तुम्हाला तो समोर आणलेला आहे. जलविद्रावय जीवनसत्व कोणकोणते असणार आहे बी आणि सी. ओके, आणि बीचं जर तुम्हाला माहिती आहे 5 महत्वाचे जे आहे ते B1 B2 B3 B6 B9 B12. ओके, आणि जल अविद्राव्य म्हणजे काय मैदात विरघळतात. मैदात विरघळणारे कोणचे ADE आणि K विटॅमिन. ओके, विटॅमिन करताना मित्रांनो तुम्ही पाण्यात विरघळणारे सेपरेट करा आणि मैदात विरघळणारे सेपरेट करा. पाण्यात विरघळणाऱ्याचे जो बीचा जो समूह आहे B1 B2 B3 B5 B6 B9 B12 यांचे रासायनिक नाव काय आहे आणि त्यांच्यापासून कोणचा त्यांच्या अभावामुळे कोणता रोग होतो ते तुम्ही एकदा व्यवस्थित तुमच्या चार्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा. ओके, ADEK पासून पण तुम्हाला कोणता रोग अभावामुळे कोणता रोग होतो त्यांचे रासायनिक नाव लिहून ठेवा. मी नेक्स्ट जेव्हा आपली टेस्ट सिरीज होणार त्या टेस्ट सिरीज मध्ये आयोगाच्या धर्तीवर मी तुम्हाला प्रश्न ते फॉर्म करून विचारणार आहे, त्याच्यामुळे याच्यावर लक्ष केंद्रित करा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा हा पण एक प्रश्न होता, तो हार्ड या कॅटेगरी मधला होता. कोणत्या हार्ड कॅटेगरी मधला होता. ओके, हा प्रश्न पण जर तुम्ही स्किप केला असला किंवा वरील पैकी सर्व जर घेऊन गेले असेल जे विद्यार्थी त्यांचा पण याच्यामध्ये फायदा झाला असेल. ओके, बघा आता काय म्हणताय रे प्रमस्तिष्क मेरू द्रव्य म्हणजे CSF. कोणचा CSF सेरिब्रो स्पायनल फ्लुइड. ओके, हे हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड प्लेक्स. आता जे मेंदूमध्ये कोराइड प्लेक्स नावाची जागा असते त्या जागेमध्ये हा काय होतो तयार होतो. कोणता CSF. कोराइड कुठे तयार होतो CSF विचारलं तर काय CSF कुठे तयार होतं मेंदूमध्ये तर कोराइड प्लेक्स मध्ये. ओके, हे ध्यानात ठेवा. आणि सब अरॅक्नॉइड पोकळीमधून तो मेंदू आणि मज्जारोजू म्हणजे आपला जो स्पायनल कॉर्ड आहे किंवा ब्रेन आहे याच्याकडे तो काय होतो सभोवताली त्यांच्या सभोवताली तो सारखा फिरत असतो. त्या पदार्थाचं आपल्याला काय विचारलेले कार्य विचारलेले. ओके, त्याच्याबद्दल विधाने विचारले होते. आता बघा तो काय करतो मेंदूला ऑक्सिजन पुरवठ्याचे तो माध्यम आहे. मेंदूला तो काय करतो ऑक्सिजन पुरवठा करत असतो. हे सेंटेन्स काय तुमचं बरोबर आहे. तो टाकाऊ पदार्थ म्हणजे मेंदूमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात तो टाकाऊ पदार्थ मेंदूपासून दूर नेण्याचं काम तो करत असतो. ओके, म्हणजे दुसरा सेंटेन्स पण तुमचं काय आहे बरोबर आहे. तो मेंदूला पोषण पुरवतो म्हणजे जे न्यूट्रिएंट्स लागते मेंदूला ते न्यूट्रिएंट्स पुरवण्याचं काम कोण करतं तो तुमचा सेरिब्रल स्पायनल फ्लुइड करतात. सेरिब्रल स्पायनल फ्लुइड तुमचं काय ते काम करत असतं. ओके, आणि तो मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचं आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. म्हणजे जर एखाद्या जर तुम्हाला कुठे रोड ऍक्सिडेंट मध्ये किंवा डोक्याला मार लागला तर ते आघात शोषण्याचं काम कोण करतं तो तुमचं CSF करत असतं. ओके, म्हणजे याचं उत्तर असणार तुमचं विधान अ ब क ड योग्य आहे. ओके, चला पुढे मी तुम्हाला सर्व सांगतो. आता बघा इथे मी डायग्राम तयार आणलेली तुमच्या पुढे मेंदूची डायग्राम आहे. आता हे बघा इथं कोराइड प्लेक्सस आहे. कोणचं हे जो पार्ट दिसतो तुम्हाला इथं त्याला कोराइड प्लेक्स म्हणतात. ह्या इथं तो काय होतो तयार होतो आणि हा असा इथून तो वाहत आणून असा मेंदूच्या भोवती असे जे निळ्या रंगाची लेस दिसते तुम्हाला ही काय आहे तर तुमचा CSF आहे. ओके, हे असं सगळ्या मेंदूला कव्हर करतो. मेंदूचं सगळं संरक्षण करण्याचं काम कोण करतं तो CSF करतो. आणि असाच तो खाली जातो आणि आपल्या
स्पायनल कॉर्डला पण तो संरक्षण पुरवण्याचं काम करतो किंवा ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो किंवा पोषण पुरवण्याचं काम करतो. ओके, आलं लक्षात तुम्हाला? आता बघा हा सीएसएफ आहे काय हा सीएसएफ चे श्रवण प्रामुख्याने पिया मॅटर, कोराइड प्लेक्सेस आणि मेंदूच्या वेंट्रिकल रेषेला अस्तर असणाऱ्या कोणत्या इपेंडिमल पेशीद्वारे केले जातं. कोणत्या इपेंडिमल पेशीद्वारे केलं जातं आणि तो काय असतो, मेंदू तर बाहेर वाहून नेण्यास ते मदत होते आणि त्याचं काम काय आहे सर्वात महत्वाचं, तर तो क्रॅनियम म्हणजे आपली जी कवटी आहे त्या कवटीमधला जो प्रेशर आहे, दाब आहे, तो स्थिर ठेवण्यास मदत करतो. मेंदूच्या उती आणि रक्त यांच्यात पोषक घटक आणि टाकाऊ पदार्थाच्या देवाणघेवाणीत तसेच मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करण्यास तो सहाय्य करतो. ओके, मेंदूला तो शुष्क होण्यापासून देखील वाचवतो, म्हणजे तो सतत वाहत असतो, फ्लो होत असतो, त्याच्यामुळे ते काय मेंदू नेहमी काय असतो, शुष्क होण्यापासून वाचतो. ओके, मेंदूला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं, मेंदूला संरक्षण पुरवण्याचं काम करतं, मेंदूला पोषक तत्वे न्यूट्रिएंट्स पुरवण्याचं काम कोण करतं, तर तुमचा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड करत असतो. ओके, चला पुढचं बघा. हा प्रश्न होता आपल्याला उत्सर्जन संस्थेमधून हा प्रश्न विचारला होता. मानवाच्या शरीरामध्ये काय, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण काय, मानवाच्या शरीराचे पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण आणि रक्तातील क्षाराचे प्रमाणाचे नियंत्रण काय, रक्तातील क्षाराचे प्रमाणाचे नियंत्रण आणि रक्ताच्या पीएच चे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षाराचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य कोण करतं, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर हे कार्य मित्रांनो कोणाचे, तर ते कार्य आहे किडनीचे. कशाचे, किडनीचे. ओके, आता स्किनचा काही संबंध नाही, स्किन आपले फक्त घाम बाहेर काढते, आपले शरीर टाकाऊ पदार्थ बाहेर काढते, फक्त एकच आहे, पण त्यातलं पीएच वगैरे जे आहे त्याचा काही संबंध नाही. ओके, स्मॉल इंटेस्टाईनचा अन्न शोषून घेण्याचं काम करतं आणि लिव्हरचं मी तुम्हाला सांगतो पुढं. बघा, किडनीचे प्रमुख कार्य मी तुम्हाला सांगतो इथं, नत्रयुक्त टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करण्याचं काम कोण करतं, किडनी करत असतं. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे शरीरातील जे क्षार असतात, कोणकोणते क्षार असतात या शरीरातील, पाणी, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या क्षाराचे नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, तर तुमची किडनी करत असते. ओके, आता होमिओस्टॅटिस म्हणजे शरीरातील जैविक आणि रासायनिक जे बायोलॉजिकल आणि केमिकल जे असतात, केमिकल असतात त्यांचं संतुलन राखण्याचं काम कोण करतं, तर ती किडनी करत असते. ओके, पुढचं चला, शरीराचे पीएच नियंत्रण करण्याचं काम करतं काय, रक्तातील ऍसिड बेसचं जे हे असतं काय संतुलन असतं किंवा पीएच ची पातळी स्थिर ठेवण्याचं काम कोण करतं, तर तुमची किडनी करत असते. ओके, हार्मोनची निर्मिती करत असते, इरिथ्रोपोएटिन, तांबड्या रेसी हार्मोनची निर्मिती पण करण्याचं काम काही हार्मोन आहे ते किडनीमध्ये तयार होतात आणि तुमच्या आरबीसीस आहे, आरबीसीस निर्मितीला उत्तेजन देण्याचं काय, प्रमोट करण्याचं काम कोण करतं, तर तुमची किडनी करत असते. ओके, कॅल्सिएट्रॉल व्हिटॅमिन डी चे रूपांतर ते आपल्या कॅल्शियमला शोषण, आपल्या हाडामध्ये कॅल्शियम शोषण्यासाठी मदत कोण करतं, तुमची किडनी करत असते. ओके, बघा पुढं. आता यकृताचे लिव्हरचे प्रमुख कार्य मी तुम्हाला आणलेले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यकृताचं काम काय असतं, तर बाईल तयार करणे म्हणजे पित्तरस तयार करणे. हे पित्तरस काय करतं, अन्नाचे पचन आणि शोषण होण्यास मदत करत असतं. ओके, विषारी पदार्थाचे डिटॉक्सिफिकेशन काय, डिटॉक्सिफिकेशन जे आपण जे औषधं किंवा मद्य किंवा इतर हानिकारक पदार्थ आपल्या शरीरात जर गेले तर त्या हानिकारक पदार्थाचे डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम कोण करणार आहे, तुमचा लिव्हर करणार आहे. ओके, म्हणजे आपण म्हणतो जर जास्त दारू प्यायल्यानंतर आपल्याला काय होतं, लिव्हरला परिणाम होतो. म्हणजे ते लिव्हर त्याचं काम जे असतं काय असतं, ते डिटॉक्सिफिकेशन करण्याचं असतं आणि एक्स्ट्रा प्रमाणात जर गेलं तर ते त्याचं कामच, जसं ते काम करण्याची प्रोसेस आहे तेच त्याचं डगमगते. ओके, त्याच्यामुळे लिव्हरचं काम काय, तुमचं विषारी पदार्थाचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आहे. ग्लुकोजचं रूपांतर काय करतं, अतिरिक्त आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त ग्लुकोज गेलंय त्या ग्लुकोजला ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्याचं काम कोणतं करतं, तर तुमचं लिव्हर करत असतं. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्लुकोज लागतंय, ज्यावेळेस शरीरामध्ये ग्लुकोजची कमतरता भासते, तेव्हा त्या ग्लायकोजनचे रूपांतर कशामध्ये करते, ग्लुकोज मध्ये करण्याचं काम पण तुमचं कोण करतं, लिव्हर करत असतं. ओके, प्रथिनांची निर्मिती करते म्हणजे जे आपल्या क्लॉटिंग फॅक्टर असतात रक्तामधील अल्ब्युमिन, ओके, ते इत्यादी प्रथिने निर्माण करण्याचं काम कोण करतं, तुमचं लिव्हर करत असतं. ओके, जीवनसत्व आणि खनिज साठा, जीवनसत्व जे फॅट सोल्युबल जीवनसत्व आहे ए, डी, ई, के आणि B12, लोह, तांबे हे काय करते, साठवले जातात. कुठे साठवले जातात, तर लिव्हर मध्ये साठवले जातात. युरियाची निर्मिती करते, अमोनियापासून युरिया निर्मिती करते आणि युरियाचं शरीराबाहेर टाकण्याचं काम पण लिव्हर करत असतं. ओके, सर्वात महत्वाचं
प्रतिकारक कार्य, ज्या लिव्हर मधील जी कुफर पेशी आहे, काय कुफर पेशी ही काय करते, जंतू आणि परकीय कणांचा काय करत असते, नाश करत असते. ओके, जे कुफर पेशी आहे कशाची, लिव्हरची जी कुफर पेशी आहे ती काय करते, परकीय जंतू आणि परकीय जे फॉरेन पार्टिकल्स असतात त्या फॉरेन पार्टिकलचा नाश करण्याचं काम कोण करतं, तुमचं लिव्हर मधील कुफर पेशी. ओके, हे लक्षात ठेवा. चला पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10 होता, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. ओके, आता हेमेटाइट काय आहे, तर हे ओर आहे. काय ओर म्हणजे मराठीत त्याला काय म्हणते, धातुके म्हणतात. काय धातुके, हे कसे धातुके आहे मित्रांनो, कशाचं ओर आहे, तर हे लोहाचं ओर आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार तुमचा 4 नंबरचा पर्याय लोह. ओके, आता एकच धातुके आहे का लोहाचे, तर नाही, 4 धातुके आहे. ओके, कोणकोणचे बघा, आपण इथं दिलेले तुम्हाला विश्लेषण मध्ये, लोखंडाचे किंवा आयर्नचे धातुके कोणकोणचे, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट, हे 4 काय याचे धातुके आहे, तो तुमचे लोहाचे हे 4 धातुक आहे. ओके, आता पहिला ऑप्शन जो दिला होता अल्युमिनियम, अल्युमिनियमचं धातुक सगळ्याला माहिती आहे, सर्वात फेमस कोणचं, बॉक्साइट. बॉक्साइटचा केमिकल रासायनिक फॉर्म्युला याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. ओके, कोणता, Al2O3.2H2O हा त्याचा काय आहे, रासायनिक फॉर्म्युला आहे. ओके, झिंकचं कोणचं धातुक आहे, तर झिंक ब्लेड आणि कॅलामाइन. ओके, आणि कॉपरचं धातुक कोण आहे, कॉपर पायराइट आणि क्युप्राइट, हे काय आहे, कॉपरचे धातुक आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. बघा, 11 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला होता, काय विचारला होता रे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य, काय खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश होतो. आता बघा, हा प्रश्न विचारताना आयोगानं आता त्यांच्या पुढे असणार आहे काय, पिरियोडिक टेबल असणार आहे. पिरियोडिक टेबल मध्ये 4 त्यांनी एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मधले 4 एलिमेंट विचारले तुम्हाला, तर 4 एलिमेंट टाकले आणि 4 एलिमेंटचा एक जर कोणचा विचारला, पी ब्लॉक मधला होता. आता हे माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, तर हे माहिती असणार आहे गरजेचं नाही, परंतु आपण याला जर इलिमिनेशन जर गेलो तर आपल्याला ते उत्तर मिळून जातं. बघा, आता मी तुम्हाला सांगतो इलिमिनेशन कसं जायचं. सर्वांना माहिती आहे युरेनियम कुठे येतो, एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये येतो. कुठं, एफ ब्लॉक मध्ये. एफ ब्लॉक मध्ये तुमचा काय असतो, युरेनियम, म्हणजे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे, त्याच्यातल्या एफ ब्लॉक मध्ये काय असतो, युरेनियम असतो. कॉपर आहे, सगळ्यांना माहिती आहे, कॉपर कुठे आहे तुमचा, डी ब्लॉक मध्ये. कोणचा, डी ब्लॉक मध्ये कॉपर भेटतो. आणि जो फ्रान्सियम आहे, फ्रान्सियम तुमचा एस ब्लॉक मध्ये भेटतो. काय, एस ब्लॉक. म्हणजे तुम्ही जर एक एक पर्याय जर तुम्ही इलिमिनेट करत गेले असते तर तुम्हाला इंडियम हा कुठे भेटतो, तर पी ब्लॉक मध्ये तो तुमचा इंडियम सापडतो. ओके, आता बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 4 ब्लॉक सगळ्यांना माहिती आहे, 4 ब्लॉक पडतात. कोणकोणचे, एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि खाली तळाला कोणता असतो, एफ ब्लॉक असतो. ओके, आता एस ब्लॉक कोणता असतो, गण 1 आणि गण 2 मध्ये एफ ब्लॉक असतो. डी ब्लॉक गण 3 ते गण 12 मध्ये काय असतो, डी ब्लॉक असतो. पी ब्लॉक जो आहे तो 13 आणि 18 मध्ये असतो. आणि एफ ब्लॉक सगळ्यात खाली लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी असते. ओके, आता बघा, तुम्हाला मी पिरियोडिक टेबल दाखवतो. हे बघा, पिरियोडिक टेबल आहे, जो आहे हा आहे गण 1 आणि गण 2, हा काय आहे तुमचा एस ब्लॉक एलिमेंट. ओके, आणि 3 पासून 3 ते 12, काय 3 ते 12 कोणचा असणार तुमचा, डी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक असणार आहे. कोणचा, डी ब्लॉक. आणि जो 13 ते 18 गण आहे ते कोणचा असणार आहे, पी ब्लॉक. ओके, आणि जो खालचा आहे लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड सिरीज तो कोणता असणार आहे तुमचा, एफ ब्लॉक असणार आहे, एफ ब्लॉक. ओके, आता बघा, आपले सापडतात का आपल्याला, बघा इथं फ्रान्सिनियम आहे, फ्रान्सियम हे 87 नंबर त्याचा अनुक्रमांक आहे. ओके, ॲटॉमिक नंबर किती फ्रान्सियमचा, 87. आता कॉपर आहे, कॉपर बघा 29 इथं कॉपर. इथं तुमचा इंडियम, पी ब्लॉक मध्ये इंडियम जो विचारला होता प्रश्नामध्ये तो त्याचा 49 नंबर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि युरेनियम सगळ्याला माहिती आहे 92 नंबर त्याचा काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. ओके, हा झाला तुमचे चार्ट पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल ठेवताना आपल्याला थोडेफार लक्षात ठेवायचे, कोण एस ब्लॉक मध्ये कोणचे मेन एलिमेंट जे आहे आपल्याला, जे आपले डेली यूज वापरामध्ये येतात किंवा डेलीच्या वाचनामध्ये येतात, ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या ब्लॉक मध्ये कोणता एलिमेंट असतो. जर आयोगाने जर चुकून प्रश्न विचारलाच तर ते आपल्याला इलिमिनेट करता आलं पाहिजे. ओके, पुढे चला. बघा, प्रश्न क्रमांक 12 जो होता तो विचारला होता युरेनियम बद्दल विचारला होता. ओके, युरेनियम 92 आणि 238 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात असं विचारलं होतं. ओके, आता बघा, हे 92 आणि 238, आता 92 युरेनियम 92, आपण मी मोठं काढतो, युरेनियम 92 आणि 238. ओके,
आता 92 सगळ्याला माहितीये काय आहे, तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे. काय आहे ऍटॉमिक नंबर काय युरेनियमचा 92. ओके. आणि 238 हे काय त्याचा ऍटॉमिक मास. काय आहे ऍटॉमिक मास. आता सगळ्यांना माहितीये ऍटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, इलेमेंटचा ऍटॉमिक नंबर म्हणजे त्याच्यामध्ये जो असणारी संख्या काय असते, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते. किती तिचा जो ऍटॉमिक नंबर असतो तो प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते. आणि तुमचा ऍटॉमिक मास म्हणजे काय असतो, त्या इलेमेंट मधली त्या इलेमेंट मधली प्रोटॉन प्लस आणि न्यूट्रॉन यांची बेरीज असते. काय असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज काय असते तुमची ऍटॉमिक मास. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, न्यूट्रॉन विचारलेलं आहे. म्हणजे आता युरेनियमच्या मास मधून आपल्याला या मास मध्ये काय असणार आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असणार आहे. ओके. आणि ऍटॉमिक नंबर मध्ये काय असणार आहे, प्रोटॉन असणार आहे. आपल्याला विचारलं काय, न्यूट्रॉन विचारलं होतं. मग आता न्यूट्रॉन मधून आपल्या सगळ्या ऍटॉमिक 238 आहे, 238 मधून काय मायनस केल्यावर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या भेटेल, तर ती ऍटॉमिक नंबर मास केला. जर ऍटॉमिक नंबर जर याच्यातून मायनस केला तर आपल्याला काय भेटेल, तर ते न्यूट्रॉनची संख्या आपल्याला काय मिळेल. पण आपल्याला न्यूट्रॉनची संख्या विचारलेली का नाही, तर तिथं फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी आयोगानं पुन्हा आपल्याला फसवलेलं आहे. फक्त फॉर्म्युला विचारलेला आहे. काय होईल आता बघा, अ ऑप्शन दिलं 92, ब ऑप्शन दिलं 238, क ऑप्शन दिलं 330 आणि ड ऑप्शन दिलं 184. ओके. आता काय करायचं आपल्याला, 238 मायनस 92 हे करायचं होतं. म्हणजे आपल्याला काय होतं, ब मायनस अ, काय ब मायनस अ असा पर्याय असणार आहे. आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके. आता ब मायनस अ असा पहिलाच पर्याय मित्रांनो. मग तुमचं उत्तर काय असणार आहे, पहिलंच असणार आहे. ओके. बघा स्पष्टीकरण दिले मी, अणुचे वर्गीकरण स्वरूपात दिले, अनुक्रमांक वगैरे सर्व तुम्हाला सांगितलंय. याचं उत्तर काय असणार आहे, मग तुमचं 1 नंबरचा पर्याय. ओके, समजलं. ओके, चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 13 विचारलं होतं आपल्याला, योग्य उत्तर निवडायचे होतं. काय विचारलं होतं, 4 सेंटेन्स दिलेले, त्यातलं योग्य कोणकोणते सेंटेन्स ते योग्य आहे ते आपल्याला विचारलं होतं. ओके. आता बघा इंग्लिश मध्ये वाचतो मी. एक्सरे आर अल्ट्रासोनिक वेव्ह. एक्सरे अल्ट्रासोनिक आहे का, तर नाही. एक्सरे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विद्युत चुंबकीय लहरी म्हणतात त्याला मराठीमध्ये. काय, विद्युत चुंबकीय लहरी. म्हणजे तुमचा एक पहिला काय चुकीचा आहे. आता बघा पहिला चुकीचा असणारा पर्याय निघतो का, तर पहिल्यात नाही, तिसऱ्यात नाही, हा दुसऱ्यामध्ये एक सापडतंय, ते इलिमिनेट करा. काय, ते इलिमिनेट करा. म्हणजे तुमचा दुसरा चुकला 100% असणार आहे. ओके. आता बघा, आणि चौथा पण तुमचं सेंटेन्स काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. ओके. दुसरा आणि चौथा तुमचा पर्याय गेला. आता राहिला 1 आणि 3. आता बघा, एक्सरे सरळ रेषेत प्रवास करतात. 100% बरोबर आहे मित्रांनो. एक्सरे काय करतात, सरळ रेषेत प्रवास करत असतात. म्हणजे 2 तुमचं बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानुसार तुमचा पहिला ऑप्शन पण गेला. राहिला काय 3. 2 बरोबर आणि 3 बरोबर आहे का बघूया आता. सॉफ्ट एक्सरे ची तरंग लांबी हार्ड एक्सरे पेक्षा कमी असते. मित्रांनो हे चुकीचं विधान आहे. काय आहे, हे चुकीचं आहे. जो सॉफ्ट एक्सरे असतो त्याची तरंग लांबी काय असते, जास्त असते. कशापेक्षा, हार्ड एक्सरे पेक्षा. ओके. म्हणजे हार्ड एक्सरेची तरंग लांबी कमी असणार आहे का, नाही, कमी नसली तर जास्त असते. म्हणजे तुमचं क पण चुकीचं आहे. मग तो असा पर्याय एक नसल्यामुळे आयोगाने काय केलेला आहे, हा प्रश्न हॅश केलेला आहे मित्रांनो, रद्द केलेला आहे हा प्रश्न. ओके. आणि चौथा जो आहे, क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. कमी नसतो मित्रांनो, सेम असतो. काय असतो, सारखा असतो. काय असतो, सारखा असतो. बघा पुढे सांगितलेलं आहे मी तुम्हाला, एक्सप्लेनेशन दिलं आहे. पहिलं विधान का चुकीचं आहे, तर एक्सरे हा विद्युत चुंबकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्या अल्ट्रासोनिक वेव्ह नाही. ओके. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान का चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. एक्सरे हे विद्युत चुंबकीय लहरी असल्यामुळे त्या सरळ रेषेत प्रवास करतात. ओके. तिसरं विधान चुकीचं आहे, कारण की का, हार्ड एक्सरे जे आहे, हार्ड एक्सरे यांची ऊर्जा जास्त असते, त्यामुळे त्यांची वारंवारता जास्त किंवा तरंग लांबी काय असते, कमी असते. आणि सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी कशी असते, जास्त असते. त्यामुळे तिसरं पण विधान तुमचं चुकीचं आहे. आणि चौथं विधान, एक्सरेची विद्युत चुंबकीय लहरी असल्यामुळे त्यांचा वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या एवढाच असतो. ओके. प्रकाशाचा वेग किती असतो रे, 3 × 10⁸. काय, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढा त्याचा, मीटर पर सेकंद एवढा त्याचा काय असतो, वेग असतो. ओके. आलं लक्षात. सर्व सेंटेन्स तुम्हाला योग्य पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. ओके. पुढचा पर्याय बघा, प्रश्न बघा. बघा हा योगाचा नवीन पॅटर्न आलेला आहे. हा राज्यसेवेला पण विचारला होता, ग्रुप सी ला मेन्सला पण विचारला होता अशा टाइप मधला, आणि ग्रुप बी ला पण हा प्रश्न विचारला होता. आता पुढच्या परीक्षेत पण येणाऱ्या परीक्षेत पण असा प्रश्न विचारू शकतात. ओके. बघा काय दिलेलं आहे,
आता विधान हे सत्य किंवा असत्य असे विचारलं होतं आपल्याला. पहिल्यांदा विधान आज सत्य, फक्त 2 बरोबर, फक्त 3 बरोबर असं विचारायचे. आता काय केलं त्याने बघा, 1 सत्य, 2 सत्य, 3 सत्य, 4 असे खाली जोड्या लावण्यासारखं त्यांनी पर्याय निर्माण केलेला आहे. ओके, तर बघूया आपण काय. आता बघा इथं काय दिलेलं आहे, विखंडन, फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. न्यूक्लिअर फिजन, आता हे न्यूक्लिअर फिजन कन्सेप्टशी निगडीत आहे. काय न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फिजनशी निगडीत आहे. आता न्यूक्लिअर फिजन मध्ये जड अणू युरेनियम अणू वापरतात का, तर वापरतात. युरेनियम 92-235 हा तिथं काय केला जातो, वापरला जातो. ओके, युरेनियम वापरला जातो. आता फिजन मध्ये अभिक्रिया खूप ऊर्जा बाहेर पडते का, तर बाहेर पडते. म्हणजे पहिलं विधान तुमचं बरोबर आहे, दुसरं पण विधान तुमचं काय बरोबर आहे. ओके, तिसरं बघा काय म्हणतंय, विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. आता बघा जड युरेनियम 235 विघळून 2 तयार होतात. ओके, एक बेरिलियम आणि एक तुमचं क्रिप्टॉन केआर. ओके, हे 2 तुमचे कमी हे असणारे काय जड अणू विभागून तुमचे कमी एटॉमिक नंबर असणारे 2 अणू तयार होतात आणि न्यूट्रॉनची 3 न्यूट्रॉन याच्यामधून काय होतं, बाहेर होतात. ओके, आता हे विखंडन अभिक्रियेमध्ये हे पण तुमचं काय बरोबर आहे. आणि चौथा पर्याय बघा, चौथा ऑप्शन काय आहे, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया घडते, म्हणजे ती चेन रिॲक्शन घडत असते. ओके, हे तुम्हाला सांगतो मी कशी घडते. बघा चौथं पण तुमचं काय बरोबर आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, 2 नंबरचा. पहिला विधान सत्य, दुसरं विधान सत्य, तिसरं विधान सत्य आणि चौथं पण विधान काय असणार आहे, सत्य असणार आहे. ओके, बघा इथं विश्लेषण दिलंय मी. आता बघा हे न्यूट्रॉन आहे, हे युरेनियम 235 आहे मित्रांनो. काय युरेनियम 235 चा अणू आहे. युरेनियम 235 वर न्यूट्रॉनचा मारा जर केला तर त्याचं काय होतं, डिवायडेशन होतं. डिवायडेशन होऊन काय होतं, तुमचा बेरिलियम 56 आणि क्रिप्टॉन 36 तयार होतो आणि 3 न्यूट्रॉन अणू, 3 न्यूट्रॉन पुन्हा तयार होतात. आणि हे 3 न्यूट्रॉन पुन्हा 3 युरेनियमवर काय, पुन्हा 3 युरेनियमवर त्याची युरेनियम सोबत काय होणार, रिॲक्शन होणार आणि पुन्हा तेच अशी स्पॉन्टेनियस रिॲक्शन चालत असते मित्रांनो. म्हणजे काय सतत चालणारी प्रक्रिया आहे. ओके, म्हणून याचा वापर कुठे केला जातो, अणुविद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. ओके, चला पुढं बघा. शेवटचा प्रश्न जो होता 15 नंबरचा, तो ध्वनी ऊर्जा म्हणजे काय. सगळ्यांना माहिती आहे, साऊंड एनर्जी काय आहे, मेकॅनिकल एनर्जीचा फॉर्म आहे. ओके, मेकॅनिकल एनर्जीचा असा एकच पर्याय होता मित्रांनो. काय साऊंड एनर्जीचा, मेकॅनिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेटिंग सोर्स. ओके, याचं उत्तर काय असणार आहे, 1 नंबरचा पर्याय. आता बघा ध्वनी ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जा आहे. ओके, आणि ध्वनीची निर्मिती कोणत्या वस्तूच्या माध्यमाच्या कंपनामुळे किंवा व्हायब्रेशनमुळे, ते जेव्हा एखादा स्रोत कंपित होतो तेव्हा त्या सभोवतालच्या मध्य दाबात तरंग निर्माण होतात. त्या तरंगामुळे काय होते, ध्वनी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हे जो आहे काय ध्वनी ऊर्जा ही काय असणार आहे, मेकॅनिकल एनर्जी ऑफ व्हायब्रेटिंग सोर्स असणार आहे. ओके, ओके मित्रांनो, थँक्यू. आपण काय केलेलं आहे, आयोगाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे सविस्तर आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो. ओके, प्रत्येक प्रश्न आला कुठून, प्रत्येक प्रश्नाचे 4ही ऑप्शनचे मी तुम्हाला इथं विश्लेषण करून सांगलेलं आहे. फक्त जाताना एकच करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करत चला. ओके, त्यामुळे काय होतं, आम्हाला एनर्जी भेटत असते तुम्हाला नवीन नवीन हे करण्यासाठी, व्हिडिओ घेण्यासाठी. ओके, थँक्यू.